क्वेश्चन नंबर 23 वाचा. हां हां करेक्ट आहे. हां आता ह्याचा अर्थ सांगा मला आधी. आय एम किंग ऑफ बर्ड्स. मी पक्ष्यांचा राजा आहे. आय हॅव ब्युटिफुल कलर्स. माझ्या अंगावर सगळ्यात चांगले कलर आहेत. माझ्याकडं खूप छान छान कलर आहेत. हू आय एम किंवा हू एम आय. मी कोण आहे? पर्याय वाचा. पिकॉक, पिहेन, ककू, पॅरोट. सांगा मग. पिकॉक. पक्ष्यांचा राजा कोण आहे एवढं जरी कळलं मराठीत तरी कळेल. पिकॉक. आता चारी ह्याचा अर्थ सांगा मला. पिकॉक म्हणजे मोर, पिहेन म्हणजे तो चुकीचा शब्द दिलेला आहे तुम्हाला तिथं बरं का. त्याचा काय अर्थ नाहीये पिहेनचा. हां तिसरं म्हणजे कोकिळा. पॅरोट म्हणजे पोपट. सांगा मग पक्ष्यांचा राजा. पिकॉक. पिकॉक म्हणजे मोर. पर्याय क्रमांक. आपण इथं बर्डचे नावं दिली ते वाचा बरं तिथले बर्डचे नाव. स्पॅरो, काऊ, हेन, कॉक, पिकॉक, डक, पॅरोट. आले का नाही तिथं पिकॉक. हो. मग आपल्याला तिथूनच माहित पाहिजे पिकॉक म्हणजे पक्ष्यांचा राजा आहे. आपण परिपाठात प्रश्न पण विचारतो बघा. काय काय जण गरुड लिहिते. गरुड नाहीये. पक्ष्यांचा राजा मोरच. काय काय जण गरुड लिहिते. मग ते चुकीचं आहे ना. चला क्वेश्चन नंबर 24 वाचा. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कुठं लिहिलेत रे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. लिहिलेत का. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे अपॉस्ट्रॉफी वापरायची त्याचं शॉर्टकट बनवण्यासाठी. त्याला स्वल्पविराम नाही म्हणत. त्याला कॉन्ट्रॅक्टेड अपॉस्ट्रॉफी चिन्ह म्हणतात त्याला. कुठलं अपॉस्ट्रॉफी. कशासाठी वापरतात ते. मोठा शब्द शॉर्ट करण्यासाठी. म्हणा मोठा शब्द शॉर्ट करण्यासाठी. त्याला म्हणायचं अपॉस्ट्रॉफी चिन्ह. त्याच्यामध्ये जे ए आय आणि एम मध्ये जे चिन्ह वापरलंय ना ते चिन्हाला आपण अपॉस्ट्रॉफी म्हणतो. हो. पण त्या फॉर्मला काय म्हणतो. जे नवीन शब्द तयार होतो त्या फॉर्मला काय म्हणतो आपण. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. म्हणा जोरात. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला अपॉस्ट्रॉफीज वापरा किंवा अपॉस्ट्रॉफीज निवडा असं नाही असणार क्वेश्चन मध्ये. कतले कधी कधी काय म्हणतील कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. पण दोन्हीचा अर्थ काय आहे. एकच आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अपॉस्ट्रॉफी एकच अर्थ आहे. लक्षात ठेवायचं. हो. पाठ आहेत का रे तुम्हाला ते. वाचा बरं त्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वाचा तिथले. आय एम वी आर शी इज इट इज इट्स. आधी डू नॉट. हां वॉन्ट नाही वॉन्ट. पुढं he will she will we would चं जरा लक्षात ठेवा. WE च्या नंतर आहे अपॉस्ट्रॉफी. आणि पूर्ण स्पेलिंग काढले ते WOUL सगळं काढले आणि D फक्त वापरले त्याच्यातलं. त्याला शॉर्ट फॉर्म म्हणायचं. हां तुमचा प्रश्न वाचा आता. हां सांगा मग. बाळांनो आपल्याला एम नॉट बद्दल टीचर ऑप्शन 2 आधी पर्याय वाचा म्हणून किती वेळा सांगितले तुम्हाला रे. हां ऑप्शन दुसऱ्यात आणि चौथ्यात काय फरक आहे बघ बरं. दुसऱ्यात आणि चौथ्यात टीचर इकडे पाहिजे ती मागं घेतली. करेक्ट आहे. जेव्हा आपण कुठलं पण नॉट तिथेच दिले. डू नॉटचं ओ काढून त्याच्या पुढे. ऐका कुठं पण नॉट असेल ना आय एम नॉट आर नॉट डू नॉट सगळ्यांनी लक्ष द्या. जेव्हा नॉट शब्द असतो
तेव्हा यन आणि टीच्या मध्येच ॲपॉस्ट्रॉफी असतं. कुणाकुणाच्या? एम आणि यम नाही रे, यन यन. एन आणि टीच्या मध्ये apostrophe. नॉट शब्द आला आणि तुम्हाला जर ॲपॉस्ट्रॉफी वापरायला ओ लावलं, काढून apostrophe लावायचं. फक्त लक्षात ठेवायचं यन आणि टीच्या मध्ये. मग यन आणि टीच्या मध्ये कुठं कुठं आले ॲपॉस्ट्रॉफी उत्तरात? सांगा. 2 नंबर 2 नंबरला चाले. बाकी कुठं आले का यन आणि टीच्या मध्ये? नाही. मग आपल्याला सहजच उत्तर पाठ आहे, हे सहजच कळतंय की बाबा ह्याच्यातलं ॲपॉस्ट्रॉफी योग्य पर्याय क्रमांक 2 आहे. समजलं? नॉट आलं की काय करायचं? नॉट आल्यावर एन आणि टीच्या मध्ये मध्येच लक्षात ठेवायचं नॉट असलं की यन आणि टीच्या मध्ये. ओके. हां, क्वेश्चन नंबर लास्ट 25. Which word is the meaningful word hidden in the given word? Yellow. म्हणजे काय करायचंय? येल्लोतलं लपलेला शब्द ओळखायचा. येस. विच वन द मिनिंगफुल वर्ड. नुसता वर्ड शोधायचा आहे का? नाही मिनिंगफुल. त्याचा अर्थ असला पाहिजे. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. मिनिंगफुल वर्ड. हिडन म्हणजे लपलेला. इन द गिवन वर्ड म्हणजे मोठ्या शब्दामध्ये एक छोटा शब्द दडलेला आहे, अर्थपूर्ण. पर्यायाचा न स्पेलिंग वाचा म्हणजे कळतंय. नुसतं स्पेलिंग वाचा. कुठला शब्द आहे रे छोटा? कुठला? कोणता वाटतंय तुम्हाला? पर्याय एक. बरोबर आहे, पण त्याचा अर्थ माहित पाहिजे बाळांनो. YELL हा अर्थ आहे, अर्थपूर्ण एक शब्द आहे. टीचर हे आज्ञा म्हणलं दिलं असं येईल, असं उलट दिले. कसं उलट दिले? असं सरळ शब्द तयार केले. मग सरळच आहे की मग. ही डब्ल्यू. हा ते बाकीचे शब्द ते तुम्हाला चुकवायसाठी देणार ना. हो. WOL चा काहीच अर्थ होत नाही. YEL चा काहीच अर्थ होत नाही. YOW चा काहीच अर्थ होत नाही. फक्त YELL म्हणजे ओरडणे. काय अर्थ आहे त्याचा? आपण म्हणतो ना, ए का ओरडतोयस? Why do you L? एल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. का ओरडतीस ग? हे आपला शब्द झाला, पण इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? एल म्हणजे नुसता एल नाही, YELL. एल म्हणजे ओरडणे. म्हणून मी म्हणलं ज्याचं शब्द पाठांतर चांगलं आहे त्याला इंग्रजीच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क पडणार. ज्याचे शब्द पाठांतर नाहीत त्याचं काही खरं नाही. आता हे सगळं तुम्ही बघा, शिकवलेलं आहे का नाही शिकवलेलं आहे? एक तरी घटक आपला राहिला का शिकवायचा? मग चुकतंय कशामुळं? शुद्ध पाठ. त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळत नाही आणि त्यासाठी तुम्ही जीव तोडून आजपासून घरी गेल्यावर रोजचे 50 शब्द पाठ करायचे. मॅडम, मिनिंगफुल वर्ड, कॉन्ट्रॅक्टेड वर्ड त्याच्या पक्का पायाच्या पुस्तकात पहिल्यांदा सगळं वर्ड लिहिलं. हां, मी पण लिहिलंय सगळं वर्गामध्ये तुम्हाला पाठ करायसाठी. तीच आहे. हां, मग शिकून आपलं सगळं झालेलं आहे बाळांनो. फक्त आजपासून जरा थोडंसं मनावर घ्या आणि मॅडमनी जे पण शब्द लिहून दिलेत ते सगळे तुम्ही जाता येता घरी दारी मधल्या सुट्टी तुम्ही जाता आपल्या 4ला तिकडे लेझिम घेऊन. पाठांतरावर जोर द्या. कशावर? पाठांतर करू नये म्हणतात. अर्थ समजल्यावर पाठांतर करायला काय हरकत नाही. आता समजलाय ना अर्थ? हो. मग आता तुम्ही करू शकता का नाही? हो. हां, ठीक आहे, ओके.